एकेकाळी महार महार म्हणून तुम्हीच ना रे आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्हीच ना रे आम्हाला गावाच्या बाहेर काढलं आणि गावात साधं जनावर जरी म्हणलं तरी जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. हे खरं आहे ना? गावात साधं जनावर जरी म्हणलं तरी जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. आणि हो, बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. अरे बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग आता सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे गावात साधं जनावर जरी मिळालं तरी जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात साधं जनावर जरी मिळालं तरी जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे बाबासाहेबांना त्यावेळेस तुमची काहीच वाटत नव्हती भीती. खरंच बाबासाहेबांना त्यावेळेस तुमची काहीच वाटत नव्हती भीती. त्यांना फक्त एकच चिंता होती की माझ्या लेकरांची भविष्यामध्ये कशी होईल परिस्थिती. खरंच त्यांना फक्त एकच चिंता होती की माझ्या लेकरांची भविष्यामध्ये कशी होईल परिस्थिती. आणि याच कारणामुळं आमचं बाबासाहेब लढलं. अरे याच कारणामुळं आमचं बाबासाहेब लढलं आणि तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं का तर ते महार होते म्हणून. अरे बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग आता सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे गावात साधं जनावर जर मिळालं तर जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात साधं जनावर जरी मिळालं तर जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे बाबासाहेबांनीच आमच्या हाताला झाडू आणि मडकं काढलं. अरे खरंच बाबासाहेबांनीच आमच्या हाताला झाडू आणि गळ्यातलं मडकं काढलं. आणि बाबासाहेबांनी सगळी फॅमिली, घरदार, पोरबाळ सगळं सोडलं. बाबासाहेबांनी फॅमिली, घरदार, पोरबाळ सगळं सोडलं आणि बाबासाहेब फक्त गरिबांसाठीच लढलं. बाबासाहेब फक्त गरिबांसाठीच लढलं आणि तुम्हीच ते महार होते म्हणून तुम्ही त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग आता सांगा, आता का तुमचं त्यांच्यामुळं अडलं? अहो आता का तुमचं त्यांच्यामुळं अडलं आणि महार महार म्हणून तुम्हीच आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्हीच आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. आणि गावात जर साधं जनावर मेलं तरी ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात साधं जनावर जरी मेलं तर जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे मित्रांनो, खरंच बाबासाहेबांचे खरंच गुणगान गाऊ किती. अरे बाबासाहेबांचे खरंच गुणगान गाऊ किती. यांनी खरंच त्यावेळेस लय केलं होतं अति. यांनी त्यावेळेस खरंच लय केलं होतं अति. पण बाबासाहेब यांना भिवून घाबरून, बाबासाहेब आंबेडकर यांना भिवून घाबरून यांनी कधीच लढायचं नाही सोडलं. बाबासाहेब आंबेडकर यांना भिवून घाबरून त्यांनी कधीच लढायचं नाही सोडलं. मग आता सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? आणि ते महार होते म्हणून, बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्हीच आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्हीच आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. आणि गावात साधं जनावर जरी मेलं तर ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. खरं नाही. अरे गावात साधं जनावर जरी मेलं तरी जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्हीच त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. अरे बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग आता सांगा, आता का तुमचं त्यांच्यामुळं अडलं? अरे आता का तुमचं मग आता बाबासाहेबमुळं अडलं आणि महार महार म्हणून, अरे महार महार म्हणून तुम्हीच आम्हाला तुम्हीच आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्हीच आम्हाला गावाच्या बाहेर काढलं आणि मेलेलं जनावर फेकून द्यायला. अरे
मेलेलं जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं.